मला सांगा, जेव्हा एखादं मोठं यंत्र बिघडतं तेव्हा आपण नक्की काय करतो? तसं पाहिलं तर आपण त्यातला एखादा तुटलेला पट्टा किंवा गंजलेला भाग शोधतो आणि तो बदलून टाकतो. सोपं असतं ते. बरोबर. आणि जेव्हा शाळेत एखादा विद्यार्थी अभ्यास करत नाही किंवा ऐकत नाही, तेव्हा आपण काय करतो? तेव्हा आपण त्याला ओरडतो किंवा शिक्षा करतो. हो ना? म्हणजे आपण नेहमी समस्येच्या एका विशिष्ट भागावरच लक्ष केंद्रित करतो आणि फक्त वरवरची लक्षणे दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. पण एखादी गोष्ट बिघडल्यावर केवळ एक तुकडा बदलणे हा खरोखरच योग्य मार्ग आहे का? की आपण दुरुस्ती या संकल्पनेकडेच पूर्णपणे चुकीच्या दृष्टिकोनातून पाहत आहोत? कसं आहे ना, आपण अनेकदा समस्येच्या मुळापर्यंत पोहोचतच नाही. कारण मुळाशी जाणं म्हणजे संपूर्ण चित्र पाहणं, एखादा भाग का बिघडला यामागे आजूबाजूच्या अनेक घटकांची एक मोठी साखळी असते. अच्छा. आणि ती साखळी समजून घेणं थोडं गुंताबिंतीचं असतं. त्यामुळे आपण सोपा मार्ग निवडतो आणि फक्त तो बिघडलेला तुकडा बदलतो. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा भन्नाट दृष्टिकोनाचा वेध घेणार आहोत जो समस्या सोडवण्याची आपली संपूर्ण पद्धतच बदलून टाकेल. साहित्यामध्ये या संकल्पनेला प्रणाली उपगम किंवा इंग्रजीत ज्याला सिस्टम्स अप्रोच असं म्हणतात, तसं म्हटलं आहे. अगदी बरोबर. आपण नेहमी ऐकतो की उद्योगांमध्ये किंवा मोठ्या कारखान्यांमध्ये हा शब्द वापरला जातो. हो, नेहमी फॅक्टरी वगैरे संदर्भातच ऐकायला मिळतं. नक्कीच. पण आजच्या या चर्चेतून आपण हे उलगडणार आहोत की ही संकल्पना केवळ कारखान्यांपुरती मर्यादित नाही. ती शिक्षण व्यवस्थेत आणि प्रत्यक्ष मानवी जीवनात कशी लागू होते हे आपण पाहणार आहोत. म्हणजे या साहित्यातील सर्वात वेधक भाग हा आहे की हा दृष्टिकोन आपल्याला कारखान्यांच्या धुराड्यांपासून ते थेट मानवी शरीरातील गुंतागुंतीच्या जैविक प्रक्रियांपर्यंत घेऊन जातो. एक खूप मोठा आणि रंजक प्रवास आहे हा. होय. मग आपण या प्रवासाची सुरुवात एका साध्या उदाहरणाने करूया. एखादी मोठी फॅक्टरी आणि आपली शाळा यांच्यात तुम्हाला काय साम्य वाटतं? वरवर पाहता फॅक्टरीत यंत्रे आणि धूर असतो, तर शाळेत मुले आणि पुस्तके असतात. बरोबर. पण जर आपण याकडे एक प्रणाली म्हणून पाहिले तर फॅक्टरीत जसा कच्चा माल येतो, त्यावर काहीतरी प्रक्रिया होते आणि शेवटी पक्का माल बाहेर पडतो, तशीच काहीशी साखळी शाळेतही असते. अरेच्चा, म्हणजे हे सादृश्य अगदी तंतोतंत लागू पडते. म्हणजे कोणतीही प्रणाली ही प्रामुख्याने 3 टप्प्यांतून जाते. आदान म्हणजे इनपुट, प्रक्रिया म्हणजे प्रोसेस आणि पक्का माल म्हणजेच आउटपुट. अगदी तसंच. कापड गिरणीचं उदाहरण घेतलं तर कच्चा कापूस हे तिथे आदान असतं, त्यावर यंत्रांद्वारे जी कृती होते ती प्रक्रिया, आणि शेवटी मिळणारं कापड हे निष्पत्ती किंवा आउटपुट असतं. अच्छा, मग शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक्रम आणि शाळेची इमारत हे सर्व आदान आहेत का? नक्कीच. ते सर्व आदान आहेत आणि त्यांच्यात वर्गात जी आंतरक्रिया चालते ती प्रक्रिया आहे. आणि त्यातून जो घडलेला सुसंस्कृत आणि विचार करणारा विद्यार्थी बाहेर पडतो ते आपलं आउटपुट आहे. हे खूप छान समजून सांगितलं. पण मला एका ऐतिहासिक संदर्भाबद्दल थोडं जाणून घ्यायचं होतं. साहित्यात असं म्हटलं आहे की या प्रणाली उपागमाची सुरुवात औद्योगिक क्रांतीच्या काळात झाली. हो, बरोबर आहे. मग मला सांगा, जर कारखानदारांकडे तेव्हा भरपूर पैसा आणि यंत्रे होती, तर त्यांना या अशा प्रणाली उपागमाची गरज का भासली? जास्तीत जास्त कामगारांना कामाला लावून त्यांनी नुसतं उत्पादन का वाढवलं नाही? तिथेच तर ज्ञानबाची मेघ होती. पाश्चात्य देशांमध्ये औद्योगिकरणाच्या सुरुवातीला उद्योजकांना वाटले की भांडवल वाढवले आणि मोठी यंत्रे आणली की लगेच नफा वाढेल. हा नैसर्गिक विचार आहे तो. पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की केवळ पैसा ओतून उत्पादकता वाढत नाही. समजा एखाद्या कापड गिरणीत अतिशय आधुनिक यंत्रे आणली पण कापूसच हलक्या दर्जाचा असेल तर, किंवा यंत्रे उत्तम आहेत पण कामगार प्रचंड थकलेले आणि असमाधानी असतील तर. बरोबर. नुसती यंत्रे चालून उपयोग नसतो. कच्च्या मालाचा पुरवठा, कामगारांचे व्यवस्थापन, कारखान्यातील वातावरण आणि तयार झालेल्या मालाची बाजारपेठेत असलेली मागणी, या सर्व घटकांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध असतो. म्हणजे कोणत्याही एका घटकाकडे दुर्लक्ष केले तर संपूर्ण उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. थोडक्यात सांगायचं तर एक साखळी तुटली की सगळंच थांबतं. नक्कीच. आणि यातूनच पुढे ही विचारधारा जीवप्रणाली म्हणजेच लिव्हिंग सिस्टमकडे वळते. आपल्या साहित्यातील आकृती 4 मध्ये हे अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. हो, मी पाहिली ती आकृती. कोणतीही प्रणाली ही एकांतात किंवा निर्वात पोकळीत काम करत नाही. ती नेहमी कोणत्यातरी मोठ्या महाप्रणालीचा म्हणजेच मॅक्रो सिस्टमचा भाग असते. होय, त्या आकृतीत वर्तुळांच्या आत वर्तुळे दाखवली आहेत बघा. सर्वात बाहेरची महाप्रणाली
म्हणजे आपली सूर्यमाला. त्या सूर्यमालेत आपली पृथ्वी ही एक प्रणाली आहे. बरोबर. पृथ्वीवर मनुष्य समाज आहे, समाजात एक माणूस आहे आणि त्या माणसाच्या शरीरात पचनसंस्था, मज्जासंस्था यांसारख्या अनेक सूक्ष्म प्रणाली म्हणजेच मायक्रोसिस्टम्स आहेत. आणि या सर्व सूक्ष्म प्रणाली स्वतंत्रपणे कार्य करत असल्या तरी त्या एकमेकांशी सतत जोडलेल्या असतात. त्यांच्यात एक प्रकारची गतिक आंतरक्रिया म्हणजे डायनॅमिक इंटरॅक्शन असते. गतिक आंतरक्रिया म्हणजे नक्की काय? म्हणजे समजा एखाद्या माणसाच्या फुफ्फुसात संसर्ग झाला तर त्याचा थेट परिणाम रक्ताभिसरणावर होतो, हृदयावर ताण येतो आणि पर्यायाने संपूर्ण माणसाचं शरीर कमकुवत होते. अच्छा. आणि तो माणूस समाजात काम करू शकत नाही, म्हणजे साहजिकच समाजावरही त्याचा परिणाम होतो. थांबा, इथे मला एक थोडा खटकणारा प्रश्न विचारायचा आहे. आपण एका बाजूला जिवंत श्वास घेणाऱ्या विद्यार्थ्याची तुलना कारखान्यातील एखाद्या यंत्राशी किंवा कापडगिरणीतील कच्च्या मालाशी करत आहोत. हे थोडे यांत्रिक आणि भावनाशून्य वाटत नाही का? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. हो ना, कारण एका माणसाला किंवा विद्यार्थ्याला प्रणालीचा एक सुटा भाग मांडणे हे थोडं अमानवीय वाटते मला तरी. मी समजू शकतो, पण प्रणाली उपागमाचे खरे सौंदर्य हेच आहे की तो यांत्रिक नसून पूर्णपणे जैविक आणि परस्परावलंबी आहे. आपण विद्यार्थ्याला यंत्राचा निर्जीव भाग मानत नाही आहोत. मग नक्की कसा विचार करायचा याचा? ज्याप्रमाणे एका सजीवाला जगण्यासाठी स्वतःच्या शरीरांतर्गत अवयवांचा मेळ साधावा लागतो आणि त्याच वेळी बाहेरील बदलत्या हवामानाशी, पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागते, अगदी तसाच विचार इथे केला जातो. म्हणजे विद्यार्थ्याच्या भावना, त्याचा कौटुंबिक वातावरण, शिक्षकांचे कौशल्य आणि शाळेची संस्कृती या सर्वांचा सजीव विचार यात होतो तर? अगदी बरोबर. आपण एका यंत्रासारखे न पाहता एका जिवंत परिसंस्थेसारखे पाहत आहोत. बरं, जर हे असे सजीव आणि जैविक असे तर या प्रणालीचे काही नियम असतीलच ना? साहित्यात प्रणाली उपागमाचे 4 मुख्य आधारस्तंभ किंवा तत्व सांगितले आहेत. त्यातील पहिला आधारस्तंभ आहे समष्टी तत्व किंवा ज्याला जेस्टाल्ट प्रिन्सिपल म्हणतात. हे नक्की काय आहे? ग्रेटर दॅन द सम ऑफ इट्स पार्ट्स. म्हणजे एखादी संपूर्ण गोष्ट ही तिच्या सुट्ट्या भागांची केवळ बेरीज नसते, तर ती त्याहून खूप अधिक अर्थपूर्ण असते. म्हणजे कसं? एका माणसाचं उदाहरण घ्या. माणूस म्हणजे काय? केवळ त्याचे 2 हात, 2 पाय, हृदय, मेंदू आणि इतर इंद्रिय यांची गोळाबेरीज का? नाही, तसं तर नक्कीच नाही. बरोबर. या सर्व अवयवांच्या संयोजनातून जो माणूस तयार होतो, त्याचे विचार, त्याच्या भावना, त्याची प्रेम करण्याची किंवा रागवण्याची क्षमता, हे सर्व त्या सुट्या अवयवांमध्ये कुठेच नसतं. अरे वा, हे समजायला अगदी सोपे आहे. याला आपण एका रोजच्या उदाहरणाशी जोडू शकतो. हे अगदी एखादा केक बेक करण्यासारखं आहे. केक म्हणजे कसं? म्हणजे बघा, जर मी कच्चा मैदा, कच्ची अंडी, बेकिंग पावडर आणि थोडी साखर वेगवेगळ्या वाट्यांमध्ये खायला दिली तर तो अनुभव अतिशय वाईट असेल. हो, नक्कीच. कोणीच खाणार नाही ते. पण जेव्हा हे सर्व घटक योग्य प्रमाणात एकत्र केले जातात आणि भट्टीत बेक केले जातात, तेव्हा त्या सर्वांपासून बनलेला केक हा एक पूर्णपणे वेगळा आणि उत्तम अनुभव असतो. क्या बात आहे. तो केक म्हणजे केवळ त्या कच्च्या घटकांची बेरीज नसते, तर त्या प्रक्रियेतून निर्माण झालेलं काहीतरी वेगळंच रसायन असते. हे सादृश्य या संकल्पनेला अगदी तंतोतंत लागू पडतं. शिक्षणाच्या बाबतीतही हेच घडतं. फक्त एक उत्तम प्रशिक्षित शिक्षक एका बाजूला, एक भव्य वातानुकूलित इमारत दुसऱ्या बाजूला आणि हुशार विद्यार्थी तिसऱ्या बाजूला उभे करून शिक्षण होत नाही. म्हणजे त्यांचा मेळ बसावा लागतो. अगदी. जोपर्यंत या घटकांचे समष्टी तत्वानुसार योग्य संयोजन होत नाही, त्यांच्यात योग्य आंतरक्रिया होत नाही, तोपर्यंत तो तुमचा शैक्षणिक केक बेक होणार नाही. छान. पण केक बेक करताना तो करपू नये म्हणून ओव्हनच्या तापमानावर सतत लक्ष ठेवावे लागते. तापमान वाढलो की ते लगेच कमी करावे लागते. आणि हाच आपला दुसरा आधारस्तंभ आहे, संक्रांती विज्ञान म्हणजेच सायबरनेटिक्स. संक्रांती विज्ञान? हो, हे नियंत्रण आणि संदेश वहनाचे शास्त्र आहे. आपल्या संदर्भ साहित्यात यासाठी मानवी मूत्रपिंडाचे म्हणजे किडनीचे अत्यंत बोलके उदाहरण दिले आहे. अच्छा. किडनी हा शरीरातील एक छोटासा अवयव आहे, पण त्याचे काम केवळ रक्त गाळणे एवढेच नसते. ती शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित करते ना? होय. समजा तुम्ही उन्हातून चालून आला आहात आणि शरीराला पाण्याची जास्त गरज आहे. किडनी लगेच रक्तातील पाणी मोजते, शरीराला आवश्यक तेवढे पाणी पुन्हा शोषून घेते आणि फक्त अनावश्यक घटक बाहेर टाकते.
बापरे, म्हणजे ती सतत मॉनिटर करत असते. आणि याउलट जर तुम्ही खूप पाणी प्यायला असाल तर किडनी अतिरिक्त पाणी लघवी वाटे बाहेर फेकून देते. ती सतत परिस्थितीचा आढावा घेते आणि शरीराचं संतुलन राखते. या प्रक्रियेला प्रतिसंभरण किंवा फीडबॅक म्हणतात. म्हणजेच सतत मोजमाप करणे आणि आवश्यकतेनुसार बदल करणे. शिक्षणातही हेच घडते ना. एखादा शिक्षक वर्गात शिकवत असतो तेव्हा तो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील भाव वाचत असतो. अगदी बरोबर. जर मुलांना समजत नसेल तर शिक्षक लगेच आपली शिकवण्याची पद्धत किंवा उदाहरण बदलतो. हा एक प्रकारचा फीडबॅक लूपच आहे ना. हो, तो फीडबॅक लूपच आहे. पण इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता? किडनीला कसं समजतं की शरीराला नक्की किती पाण्याची गरज आहे, किंवा शिक्षकाला कसं समजतं की मुलांना नक्की काय समजायला हवं होतं? हा मुद्दा खरोखर महत्वाचा आहे. यंत्राला किंवा शरीराला आपले ध्येय आधीच माहीत असते, पण शाळेसारख्या प्रणालीला आपले उद्दिष्ट कसे समजते? आणि इथेच आपले पुढचे 2 आधारस्तंभ येतात. वर्तनवाद म्हणजे बिहेवियरिझम आणि माहितीशास्त्र म्हणजे इन्फॉर्मॅटिक्स. अच्छा, म्हणजे हे दोन्ही एकत्र काम करतात. हो, वर्तनवाद आपल्याला हे सांगतो की कोणतीही कृती करण्यापूर्वी आपले उद्दिष्ट अतिशय सुस्पष्ट असले पाहिजे. विद्यार्थ्याच्या वर्तनात आपल्याला नक्की कोणता बदल घडवून आणायचा आहे हे आधीच ठरवावे लागते. आणि जर उद्दिष्ट ठरलेले असेल तरच आपण योग्य दिशेने जात आहोत की नाही याचा फीडबॅक घेता येतो. अगदी बरोबर. आणि हे साध्य करण्यासाठी माहितीशास्त्र मदत करते. माहितीशास्त्र म्हणजे फक्त डेटा गोळा करणं का? नाही, केवळ डेटा गोळा करणे नव्हे. विद्यार्थ्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याची आकलन क्षमता किती आहे, सध्याची परिस्थिती काय आहे, या सर्वांचे संकलन आणि वर्गीकरण करणे. म्हणजे माहितीशास्त्राशिवाय वर्तनवादाची उद्दिष्टे ठरवता येत नाहीत आणि उद्दिष्टांशिवाय संक्रांती विज्ञानाचा फीडबॅक लूप काम करू शकत नाही. हे सर्व एकमेकांत असे गुंफलेले आहेत. नक्कीच. ही तात्विक पार्श्वभूमी आता स्पष्ट झाली असेल. हो, खूप छान स्पष्ट झाली. पण प्रत्यक्ष आयुष्यात किंवा कामाच्या ठिकाणी हे कसे वापरायचे? साहित्यामध्ये बैलगाडीचं उत्पादन आणि प्रणाली विश्लेषणाचे टप्पे यावर एक मोठा भाग आहे. हो, तो एक उत्तम व्यावहारिक भाग आहे. समजा मला बैलगाडी तयार करण्याच्या व्यवसायात सुधारणा करायची आहे, तर मी प्रणाली उपगमाचा वापर कसा करू? सामान्यतः एखादा माणूस काय करेल? तो फक्त बैलगाडीची चाके मजबूत करण्याकडे लक्ष देईल किंवा एखादं चांगलं लाकूड बदलेल. हो, वरवरचा उपाय. पण प्रणाली उपागम सांगतो की सर्वात पहिली पायरी आहे सद्य परिस्थितीचे विश्लेषण. बैलगाडी कुठे चालणार आहे, तिथले रस्ते कसे आहेत, हवामान कसे आहे. अच्छा, म्हणजे आजूबाजूचाही विचार करायचा. हो, आणि शिवाय लाकूड कापणारे कामगार समाधानी आहेत का, त्यांना वेळेवर पगार मिळतोय का. जर कामगारांचं मनोबल खचलेलं असेल तर तुम्ही कितीही महागडी लाकूड आणले तरी बैलगाडी चांगली बनणार नाही. म्हणजे केवळ भौतिक वस्तू नाही तर मानवी आणि पर्यावरणीय घटकांचेही विश्लेषण करणे, ही पहिली पायरी झाली. पुढे काय करायचं? दुसरी पायरी आहे उद्दिष्टांची निश्चिती किंवा सेटिंग अप ऑफ गोल्स. सुधारित बैलगाडीकडून आपल्याला नक्की काय अपेक्षा आहेत? म्हणजे ती जास्त वजन वाहून नेणारी असावी की जास्त वेगाने धावणारी असावी, असं काहीसं? बरोबर. त्यानंतर तिसरी पायरी येते मूल्यमापन यंत्रणा. मूल्यमापन यंत्रणा म्हणजे आपण जे बदल करणार आहोत ते यशस्वी झाले की नाही हे तपासण्याचे निकष. कारण निकषच नसतील तर सुधारणा झाली हे मोजणार कसं आपण? अगदी बरोबर. आणि या 3 पायऱ्या पूर्ण झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने पर्यायी उकल योजनांची निर्मिती किंवा ब्रेनस्टॉर्मिंग सुरू होते. अनेक तज्ज्ञ एकत्र येतात आणि वेगवेगळे पर्याय सुचवतात. म्हणजे कोणी म्हणेल लोखंडी चाके लावू, कोणी सुचवेल बॉल बेरिंग वापरू, कोणी म्हणेल फायबरचे छप्पर लावू. होय. पण जर ब्रेनस्टॉर्मिंगमधून 50 वेगवेगळे पर्याय समोर आले तर त्यातून एकाची निवड कशी करायची? जेव्हा आपण इष्टतम योजना किंवा ऑप्टिमम सोल्युशन निवडतो तेव्हा अनेकदा आपला कल फक्त सर्वात स्वस्त पर्याय निवडण्याकडे असतो. इष्टतम म्हणजे फक्त पैशांची बचत का? नाही. आणि हीच सर्वात मोठी गफलत असते. व्ययलाभ विश्लेषण म्हणजे कॉस्ट बेनिफिट एनालिसिस करताना केवळ पैशांचा विचार होत नाही. मग आणखी काय पाहिलं जातं? एखादा पर्याय खूप स्वस्त असेल पण तो तयार करायला दुप्पट वेळ लागणार असेल तर तो इष्टतम नाही. किंवा एखादं यंत्र स्वस्त असेल पण ते चालवण्यासाठी प्रशिक्षित कामगारच उपलब्ध नसतील तर ते पूर्णपणे कुचकामी आहे. म्हणजे पैसा, वेळ, जागेची उपलब्धता, कामगारांचा उत्साह आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम या सर्वांचा समतोल साधावा लागतो. बरोबर. आणि असा समतोल साधून जो सर्वोत्तम पर्याय निवडला जातो
तीच आपली इष्टतम योजना. हा दृष्टिकोन खरोखरच कोणत्याही प्रकल्पासाठी अत्यंत व्यावहारिक आहे. पण आता या सर्व व्यावसायिक आणि तांत्रिक विश्लेषणाला आपण शाळेच्या 4 भिंतींत आणूया. शाळेच्या बाबतीत एक खूप रंजक उदाहरण आहे साहित्यात. हो, साहित्यात एक अत्यंत उत्कंठावर्धक संकल्पना मांडली आहे. आक्रमक वाचनालय किंवा अग्रेसिव्ह लायब्ररी. मला हा भाग सर्वात जास्त आवडला. हो, मलाही तो भाग खूप रंजक वाटला. समजा एखाद्या शाळेत एक जुने धूळ खात पडलेले ग्रंथालय आहे. मुले तिथे फिरकतही नाहीत. तिथे हा प्रणाली उपागम कसा लागू होतो? तिथेही आपण याच पायऱ्या वापरू. आधी सद्यस्थितीचं विश्लेषण. आपण पाहू की ग्रंथालयात जागा किती आहे, प्रकाश योजना कशी आहे, पुस्तके कपाटात बंद आहेत की उघड्यावर आहेत. बरोबर. त्यानंतर आपण क्रांतिक मार्ग म्हणजे क्रिटिकल पाथ आणि प्रवाही कृती तक्ता म्हणजेच फ्लोचार्ट टाकू. कमीत कमी खर्चात आणि वेळेत त्या खोलीचे रूप कसं बदलता येईल, पुस्तकांचं वर्गीकरण कसं करता येईल याचा एक नकाशा तयार करू. हे सगळं तर ठीक आहे, पण खोली रंगवली आणि पुस्तके नीट लावली तरी मुलं स्वतःहून तिथे वाचायला येतीलच याची काय खात्री? आजकालच्या मुलांना मोबाईल आणि टीव्हीचे इतके वेड आहे की ते ग्रंथालयाकडे ढुंकूनही पाहत नाहीत. आणि म्हणूनच आक्रमक वाचनालय ही संकल्पना जन्माला येते. प्रणाली उपागम सांगतो की जर मुलं वाचनालयात येत नसतील तर वाचनालयानेच मुलांवर आक्रमण केले पाहिजे. बापरे, वाचनालयाने आक्रमण करायचे म्हणजे पुस्तके उडून मुलांच्या अंगावर जाणार आहेत का? हे प्रत्यक्ष कसे काम करते? हे अगदी एखाद्या चतुर मार्केटिंगसारखं काम करते. साहित्यात याचे काही भन्नाट उपाय सुचवले आहेत बघा. कोणते उपाय? उदाहरणार्थ, भाषाविषय शिकवणाऱ्या शिक्षकाने वर्गात जायचे आणि एखाद्या नवीन रहस्यमय पुस्तकाचा एखादा प्रसंग वाचून दाखवायला सुरुवात करायची. अच्छा. आणि कथा अगदी उत्कंठावर्धक वळणावर आली की शिक्षकाने पुस्तक बंद करायचे आणि म्हणायचे, पुढची गोष्ट वाचनालयात उपलब्ध आहे. ज्याला वाचायची आहे त्याने तिथे जाऊन वाचावी. हा, हे तर एखाद्या टीव्ही सिरियलच्या सस्पेन्स सारखं आहे. विद्यार्थ्यांची उत्सुकता इतकी ताणली जाईल की ते पुढचा भाग वाचण्यासाठी वाचनालयात नक्की धाव घेतील. होय ना. याशिवाय नेहमीच्या पाठ्यपुस्तकांचा कंटाळा घालवण्यासाठी शाळेतच अवांतर वाचनाचा तास सक्तीचा ठेवणे, ग्रंथालयातील नवीन पुस्तकांची आकर्षक प्रदर्शने वरांड्यात भरवणे. म्हणजे पुस्तके मुलांच्या नजरेसमोर आणणे. नक्कीच. साहित्यात आणखी एका सुंदर पर्यायाचा उल्लेख आहे. फक्त पुस्तकेच का, भारत एक खोज, सुरभी किंवा तानाबाना यांसारख्या दर्जेदार माहितीपर टीव्ही कार्यक्रमांचे रेकॉर्डिंग करून ते मुलांना दाखवणे. खरं सांगायचं तर साधारणपणे वाचनालय म्हटलं की डोळ्यासमोर एक अत्यंत शांत, निष्क्रिय आणि शांतता राखा अशी पाटी असलेलं ठिकाण येतं. पण आक्रमक वाचनालय ही संकल्पना संपूर्ण दृष्टिकोनच उलटा करते. हे थेट मुलांच्या मानसिकतेवर आणि वर्तनावर काम करते. आणि हे सगळे उपाय लागू करताना पुन्हा एकदा संक्रांती विज्ञान म्हणजेच सायबरनेटिक्सचा वापर होतो. म्हणजे तो फीडबॅक लूप. हो, म्हणजे बोधक यंत्रणेद्वारे प्रतिसंभरण किंवा फीडबॅक थ्रू मॉनिटरिंग मेकॅनिझम. हे उपक्रम सुरू केल्यानंतर ग्रंथपाल सतत लक्ष ठेवतो की मुले खरोखर कोणती पुस्तके वाचत आहेत, कोणत्या विषयांना मागणी आहे. आणि जर एखादा उपक्रम चालत नसेल तर लगेच त्यात बदल केला जातो. अगदी बरोबर. हे सर्व ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते बघा. कोणती? प्रणाली उपागम किंवा सिस्टम्स अप्रोच हा कागदावरचा काहीतरी तांत्रिक आणि कंटाळवाणा सिद्धांत नाहीये. तो परिस्थितीचं सर्वांगीण आणि शास्त्रीय विश्लेषण करण्याचा एक अतिशय जिवंत मार्ग आहे. नक्कीच. तो आपल्याला वरवरची मलमपट्टी करण्याऐवजी समस्येच्या मुळाशी जायला शिकवतो, पर्यायांचा सर्वांगीण विचार करायला लावतो आणि वेळेवर फीडबॅक घेऊन स्वतःत बदल करायला शिकवतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्ञानाचा हा भाग केवळ शाळेतील शिक्षकांसाठी किंवा कारखान्यांच्या व्यवस्थापकांसाठी मर्यादित नाही. हो, दैनंदिन आयुष्यातही वापरता येईल. आपल्या दैनंदिन जीवनातील, कुटुंबातील गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यासाठी तो तितकाच उपयुक्त आहे. जेव्हा आपण कोणत्याही समस्येला सुट्या टुकड्यात न पाहता एका समग्र प्रणाली म्हणून पाहतो, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने शाश्वत उत्तरे मिळू लागतात. खरंय. आणि म्हणूनच या चर्चेच्या शेवटी आपण एक विचार करायला लावणारा प्रश्न घेऊन थांबूया. नक्कीच, सांगा. सुरुवातीला आपण बिघडलेल्या कारखान्याचे आणि शाळेचे उदाहरण घेतले. आता आपण सर्वांनी विचार करूया, जर आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याकडेच एक महाप्रणाली किंवा मॅक्रो सिस्टम म्हणून पाहिले, तर आज आपल्या दैनंदिन दिनचर्येतील अशी कोणती सूक्ष्म प्रणाली किंवा मायक्रो सिस्टम आहे जिच्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करत आहोत?
खूपच छान विचार आहे हा. ती सूक्ष्म प्रणाली कदाचित आपली झोपण्याची पद्धत असेल, आपला आहार असेल किंवा आपण घेत असलेला ताणतणाव असेल. आपण अनेकदा चिडचिड करतो आणि विचार करतो की माझा स्वभावच असा आहे, पण कदाचित समस्येचे मूळ आपल्या झोपेच्या किंवा आहाराच्या बिघडलेल्या प्रणालीत असू शकते, जिचा थेट परिणाम आपल्या संपूर्ण विकासावर होत आहे. अगदी बरोबर. आपण मुळावर घाव घालतच नाही. हो ना. त्यामुळे कदाचित आता वेळ आली आहे की आपणही आपल्या वैयक्तिक जीवनात एक आक्रमक वाचनालय सुरू करावे, नवीन विचार स्वतःवर बिंबवावेत. किंवा एक अत्यंत सक्षम अशी प्रतिसंभरण यंत्रणा म्हणजेच फीडबॅक लूप तयार करावी. नक्कीच. जेणेकरून जेव्हा आपली वैयक्तिक प्रणाली बिघडेल तेव्हा ती दुरुस्त करण्यासाठी आपण केवळ वरवरची मलनपट्टी न करता नेमक्या मुळावर घाव घालू शकू. यावर नक्की विचार करूया आपण सगळे. आजच्या या भन्नाट प्रवासात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.